छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती ती शपथ त्यांच्या मावळ्यांविना अधुरीच। तर चला आज आपण एका अशाच शूरवीर मावळ्याच्या समाधीला भेट देण्याकरिता जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा इतिहास। सगळ्या मित्रांनो, मी वेदांत कोरे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण आलो आहोत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस दर्शन देण्याकरिता आणि सोबतच आपल्याला एक किल्लाही सर करायचा आहे। सो त्याचा पण व्हिडिओ लवकरच येणार आहे। सो चला जाऊयात हंबीरराव मोहिते यांच्या समाधीला दर्शन देण्याकरिता। सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी कराडपासून तब्बल 19 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या तळबीड या गावात असून वसंतगडाच्या पायथ्याशी आहे। हंबीरराव मोहितेंचा जन्म इसवी सन 1630 साली झाला होता। सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या वीरगतीनंतर सरसेनापती पदवी ही कोणाला द्यायची, तर नाव पुढे आलं औसाजी मोहिते म्हणजेच हंबीरराव मोहिते। यांनी कैक युद्ध असे गाजवले की छत्रपती शिवाजी महाराजांनी औसाजी मोहित्यांना हंबीरराव मोहिते असा किताब दिला। सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी आणि समाधीपाशीच आपल्याला शिवकालीन तोफ देखील बघायला मिळते। छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यानिशी आलेला सरजा खानाला हंबीरराव मोहितेंनी वाईमध्ये सळोकी पळो करून सोडलं होतं, पण सरजा खानाने घात करून हंबीरराव मोहितेंवर तोफ दागली आणि हंबीरराव मोहिते धारातीर्थी पडले। अशा या शूरवीर मावळ्याला मानाचा मुजरा।